आता चालू हॅलो, आवाज येतोय का? येऊ द्या. हॅलो, कोण सांगेल का आवाज येतोय? हॅलो, हॅलो, लोक एक जण आलो हॅलो सर. आवाज हां, येतो का? हो सर. ओके ओके. ओके, थँक्यू सर. पवार सर, सॉरी थोडं लेट होते. सुरुवात करायची सर. पवार सर, सुरुवात करायची का? हां, चालेल. आपण आता लहुजी प्रतिष्ठान सोलापूर यांच्यातर्फे जे अण्णाभाऊ 101 जयंतीनिमित्त आपण जो माझ्या व्याख्यानाचा विषय ठेवलेला आहे तो म्हणजे मातंग समाजाची दशा व पुढील वाटचाल. हा विषय आहे. आता एक मातंग समाजाची दशा, नुसत्या मातंग समाजाची दशा याच्या अनुषंगाने आपण पूर्वीच्या काळी ऐतिहासिक काळामध्ये जर डोकावलं तर आपल्या मातंगा व्यतिरिक्त सर्वच दलितांची दशा होती हे आपल्याला माहीतच आहे. जगामध्ये एकही अशी जात नाही की त्या जातीमध्ये महान व्यक्ती जन्माला आलेला नाही. मग तो मातंग समाजातील अण्णाभाऊ साठे असेल, तो मांगाचा आहे म्हणून महान आहे का? बाबासाहेब आंबेडकर महार जाती जन्मले म्हणून ते महान आहेत का? आगरकर ब्राह्मण जाती जन्मले म्हणून महान आहेत का? तर जातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी जे काम केलेले आहेत म्हणून ते महान आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठे हे फक्त मातंगाचे नाही, तर त्यांनी मानवतावादी दृष्टिकोन अवलंबल्यामुळे ते महान झालेले आहेत. हे सर्व मातंगांनी सर्वप्रथम समजून घ्या. ते फक्त मातंगाचेच होते या मताशी मी सहमत नाही. आता मातंग समाजाच्या जर बाबतीत बोलायचं म्हटलं, दलिताबरोबरच मातंग समाजामध्ये एकूण 26 पोट जाती आहेत. भूतकाळामध्ये मातंग समाज देवदेवता, खंडोबा, ज्योतिबा
देवतांमध्ये भोवतीच तो धार्मिक कामामध्ये गुंतलेला होता. प्रत्यक्ष या मातंग समाजाचे धार्मिक कार्य प्रतिष्ठेचं दिसत असले तर प्रत्यक्षात त्यात त्यांची पिळवणूकच होती. हा इतिहास पहिला आपण समजून घेतला पाहिजे. काय पिळवणूक होती? गावामध्ये जेव्हा वेगवेगळे रोग यायचे, पटकी, कॉलरा, जेव्हा रोगांना पाठीवरती घेऊन मातंग हा गावाबाहेर सोडायचा आणि गावातला रोग नष्ट करायचा. त्याबरोबर मातंग आपला देह देत होता. म्हणजे गावाबाहेर रोगमुक्त नेताना स्वतः प्राण द्यायचे. हे त्यांची जी त्यातूनच मातंगाची मर्यादा जन्माला आली. तसेच इतर देवदेवता जन्माला आले. मातंग समाज हा जेव्हा परस्परांना भेटतो तेव्हा त्याला एकमेकांना ते फरमान बोलायचे. परंतु अन्य जातीतला मातंगाला भेटला तर त्याला महाराज म्हणायचे. एवढी मानसिक गुलामगिरी त्यांच्या बोलण्यातून जाणायचे. हा एक इतिहास झाला. आता तुम्ही सर्व दलितांचा आणि मातंगासह दलितांचा जर भूतकाळ जर पाहिला तर तुम्ही पेशवाईमध्ये गेला, इंग्रज येण्याच्या अगोदर जर गेला तर हिंदू धर्माने तुम्हाला काय दिलं? मानसिक गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी मला वाटतं इंग्रज या देशात आले हे दलितांसाठी एक वरदानच मी समजतो. कारण त्यांनी पूर्वी जे काही याच्या पद्धती होत्या, गुरुकुल पद्धत, तिथं कोणत्याही दलितांना शिक्षणाचा हक्क नव्हता. इंग्रजांनी मेकालो यांनी शिक्षण जेव्हा भारतात आणले तेव्हा हळूहळू शिक्षण दलितांमध्ये पाजरू लागले. त्यावेळी या सवर्णाने विरोध केला आणि खऱ्या अर्थाने दलितांचा भूतकाळ अंधकारमय होता तो तेजोमय करण्यासाठी सिंहाचा वाटा मला वाटतो तो म्हणजे मेकॅलो. त्याला मी प्राचीन भारतातला इंग्रजामधील एक त्यांनी जे काही शिक्षणविषयक धोरण आणले ते चांगले होते, त्यावरती मी बोलत नाही जास्त. परंतु दलितांचा आणि मातंगांचा स्वातंत्र्य इंग्रजांनी शिक्षण आणले, परंतु शिक्षणावरती सवर्णांनी वर्चस्व केलं. दलितांना शिक्षण थेंबे थेंबे येऊ लागलं आणि दलितांचा भूतकाळ जो होता अंधकारमय होता आणि सर्व दलित हे श्रद्धाळू वेगवेगळ्या धार्मिक कर्मकांडामध्ये गुंतले होते. त्या मानसिक गुलामगिरीतून ते बाहेर पडण्याचं कोणत्याही प्रकारचं मार्ग सापडत नव्हता आणि त्यातूनच पुढे बाबासाहेब आंबेडकर नावाचे महान मानवतावादी, मी फक्त दलितांचंच बोलत नाही, महान मानवतावादी व्यक्तींमुळे आपल्या हातातील गुलामीच्या बेड्या गळून पडू लागल्या. हा इतिहास आहे. परंतु आजसुद्धा जर पाहिलं तर दलितांकडे बघण्याचा दृष्टीमध्ये सवर्णांचा कितपत बदल आहे एक चिंतनाचा विषय आहे. जेव्हा मातंग समाजाची स्वातंत्र्यानंतर
बाबासाहेब आंबेडकर यांच्यापूर्वी 1902 मध्ये शाहू महाराजांनी आरक्षण आणले आणि कोल्हापूर संस्थानामध्ये समानतेची तत्त्व लागू केली. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तुमचं आरक्षणाद्वारे तुम्हाला समान पातळीवरती आणण्याचा प्रयत्न केला, परंतु मातंग समाजाला बाबासाहेब आंबेडकर समजले नाही. ज्यांना समजले त्यांनी प्रगती केली, परंतु माझ्या मते जी दशा झालेली आहे, आधुनिक काळामध्ये जी मातंगांची दशा झालेली आहे ती बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू यांच्या विचारांची प्रतारणा केल्यामुळे झाले, हे माझं स्पष्ट मत आहे. जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकर जर तुम्ही वाचला असता, नीट समजून घेतला असता, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जर गेला असता तर आज मातंग समाज हा वेगळ्या पायरीवरती असता. परंतु मातंगाचं खच्चीकरण हे स्वतःच केलेलं आहे. मातंगाला बाबासाहेब समजले असते तर आज जेवढा महार समाजाने प्रगती केलेली आहे, मी यासाठी वाक्य वापरतो की त्यांनी बाबासाहेबाचं एक शब्द न शब्द बाबासाहेबाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जे तत्त्व अवलंबलं, त्यामुळे त्यांची प्रगती झालेली आहे. म्हणून तुम्हाला आज डोळ्यामध्ये जे महार नवबौद्ध खुपतात तर त्याच्या पाठीमागं बाबासाहेबाची प्रेरणा आहे आणि ही प्रेरणा आपण विसरलो. परंतु जे काही शिक्षण प्रवाहात शिकले, बाबासाहेबांचा विचार समजले, ते आज मातंग आज वेगळ्या पातळीवरती आहेत. परंतु आज जर पाहिलं तर मातंगांना जी मानसिक गुलामगिरी आहे, आज सुद्धा आहे, हे मानसिक गुलामगिरीतून मुक्त नाहीस तर वास्तव जगाचा एक म्हणजे गुलामगिरीतून बाजूला होण्याची आज नितांत गरज आहे. आणि अशा प्रकारे साक्षात्कार हा मातंग समाजातील नवीन पिढीमध्ये होणं गरजेचं आहे. त्यांनी प्रथम मातंग समाजाने या मानसिक गुलामगिरीतून बाहेर गेलं पाहिजे. आता मानसिक गुलामगिरी काय दशा करते याचं जर उदाहरण पाहायचं म्हटलं तर पहा की एखादा व्यक्ती कर्मकांड करत असेल, त्या कर्मकांडापायी तो वर्षाकाठी किती खर्च करतो आपल्या कमाईमधला, तर त्याची बरीच शक्ती खर्च होते. त्याऐवजी त्यांनी जर आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणावरती खर्च केला असता तर आज मातंग समाजाची जी आज दशा आहे ती दशा दिसली नसती. तरीही मातंग समाज आज या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे. अण्णाभाऊ साठेनं म्हटलेलं आहे की पूजापाठ करून जग बदलणार नाही, म्हणून तर त्याला भीमटोला मारायचा आहे. जग बदल घालूनी गाव
सांगून गेले मला भीमराव. हे अण्णाभाऊ साठेंनी म्हटलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंचं हे वाक्य काय सांगते मातंग समाजाला? म्हणजे तुम्ही आंबेडकरांच्या मार्गाने सरळ साध्या भाषेत सांगायचं, तुम्ही आंबेडकरांचा मार्ग अवलंबा. जे अण्णाभाऊ साठे प्रेमी आहेत त्यांनी समाजाला आंबेडकरांच्या मार्गाने नेण्यासाठी प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की जी तरुण पिढी आहे, या तरुण मातंग समाजातील पिढीने काय केलं पाहिजे? आजच्या मोबाईलच्या युगामध्ये मातंग समाजातील तरुणांचं जर तुम्ही मूल्यमापन केले, कोणत्याही तरुणांचं घ्या, दलितांमधलेच मातंगच नाही, कोणत्याही तरुणांचं घ्या, तर त्यांच्यातला मानवतावाद कमी झालेला तुम्हाला दिसेल. सोशल मीडियामुळे 2014 नंतर जे मेंदू प्रदूषण झालेलं आहे, मी त्याला मेंदूचं प्रदूषण म्हणतो, यामध्ये अडाणी आणि सुशिक्षित सुद्धा अधिक आहेत. या मेंदू प्रदूषणामुळे हा जो मातंग समाजाव्यतिरिक्त इतर समाजसुद्धा, दलित आहे, बहुजन आहे, ओबीसी आहे, हा जो समाज आहे, तर हा समाजसुद्धा एका वेगळ्या दिशेने प्रगती करत आहे. तो स्वतःचा खड्डा स्वतः खणत आहे. ते माझं प्रामाणिक मत आहे. मग त्यांच्यात धर्मांधता वाढत आहे. आज पाहिलं आपण, कितीतरी उदाहरण पाहिले. आज मातंग समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती धर्मांध, मी मांगाचा आहे, मी महाराचा आहे, मी ओबीसी आहे, मी ब्राह्मण आहे. मला कधीही पहिल्या शब्दामध्ये मी भारतीय आहे असं म्हणणारा जात विरहित समाज या भारतीय संविधानाद्वारे बाबासाहेबाला अभिप्रेत होता. आणि त्या मार्गाने मातंग समाजाने जाणं, जातीच्या बेड्या तोडून मानवतावादी दृष्टिकोन ठेवून भविष्य काळामध्ये वाटचाल करणं गरजेचं आहे. आणि सर्व सुशिक्षित मातंगाने किंवा अडाणी आपले बांधव असेल तर त्या सर्व मातंगाने आपण मातंग म्हणून ओळख सांगणार आहोत की एक माणूस म्हणून सांगणार आहोत? तर अलीकडच्या काळात एक माणूस म्हणून आपली ओळख सांगणं हे काळाची गरज आहे. तर जर तुमच्यातली माणुसकी कमी झाली तर निश्चितपणे तुम्ही रासाकडे जाल. बाबासाहेबांची स्वप्न साकार न होण्याला माझ्या मते आणि बाबासाहेबाला छोटा करण्यासाठी हे दलित बांधवच कारणीभूत, हे माझं ठाम मत आहे. कारण कोणताही नेता माझा बाबासाहेब म्हटल्यानंतर तो फक्त बौद्धांचा झाला, दलितांचा झाला. माझा अण्णाभाऊसाठी म्हटलं तो फक्त मातंगाचा झाला. तर त्यांचे विचार
हे जातीच्या पलीकडचे होते, म्हणून आज ते महान आहेत. हे माझं रिपीट अगेन मी करतोय. आणि हिंदू धर्माच्या कर्मकांडातून हा समाज जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत या समाजाची उन्नती होणं मुश्किल आहे. हा समाज काळानुसार बदलला पाहिजे. आणि या समाजामध्ये प्रामुख्याने बाबासाहेबांच्या जरी जन्माने हिंदू असलो तर विचाराने तरी आपण बौद्ध होऊ ना. जन्माला कोणत्या धर्मात जातीत यावे हे तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही, परंतु तुम्ही कर्तृत्व तरी वेगळ्या पद्धतीचं करून आपला सिद्ध करू शकता. परंतु आपण अजून हिंदू धर्माच्या कर्मकांडामधूनच बाहेर येत नाही. ही या समाजाची मोठी शोकांतिका आहे. तर या समाजाने यातून बाहेर पडणं हीच काळाची गरज आहे. आणि या आपल्या शाहू फुले आंबेडकर विचारसरणीच्या विचारधारेनेच प्रगती होणार, यात यत्किंचितही शंका नाही. परंतु मातंग समाजाला आणि तरुण पिढीलाही समजणं फार गरजेचं आहे. तरी आपण मातंग समाजाची जे दिशा पुढील वाटचाल आहे ते मानवतेकडे होणं फार गरजेचं आहे. तर मी अशा प्रकारे या मातंग समाजाची दशा आणि पुढील वाटचालीचा मी थोडक्यात आढावा घेऊन मी माझे मनोगत या ठिकाणी थोडक्यात संपवत आहे. तर यानंतर पवार सर हॅलो पवार सर, यानंतर आपण या ठिकाणी इथंच थांबू.